हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 13 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर दिव्या ऊर्जाच्या घरी पोहोचली आणि तिने ऊर्जाच्या वडिलांबद्दल, स्वतःच्या बापाबद्दल नाही नाही ते बोलली. आपला बाप अयशस्वी होता, हर्षवर्धन यशस्वी आहे. एवढंच नाही तर पद्माला माझ्या ताब्यात द्या, तुम्हाला किती पैसे लागतात तेवढे सांगा, तेवढे पैसे मी तुम्हाला मिळवून देईल, असं सुद्धा ती बोलली. आणि हे सगळं ऐकून पूर्वा आणि ऊर्जाला खूप वाईट वाटलं. ऊर्जाने तर या दिव्याला हाताला धरून घराबाहेर हाकलून दिलं. आणि मग पूर्वा खूप दुःखी झाली, ढसाढसा रडू लागली. तिला हर्षवर्धनची खूप भीती वाटली की हर्षवर्धन समोर ऊर्जाचा निभाव लागेल का. हर्षवर्धनसारख्या राक्षसाची सावली कधीही ऊर्जावर पडायला नको. पण ऊर्जाने तिला विश्वास दिलाय की आई काळजी करू नको, मी त्या हर्षवर्धनला हरवणार, पद्माला न्याय मिळवून देणारच. तर दुसरीकडे आता हर्षवर्धन आणि ऊर्जाच्या केसचा दिवस उजाडलाय. हर्षवर्धन आणि ऊर्जा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आणि आदल्या रात्री ऊर्जा ही खूप घाबरली आहे आणि चक्क भारतीय न्याय संहितेचे सगळे जे कलम असतात ते ती विसरतीये. आणि जर हर्षवर्धन समोर तिचा असा गोंधळ झाला तर हर्षवर्धन मात्र या गोष्टीचा नक्कीच फायदा घेईल, एवढं मात्र खरं. मग आता या केसचं पुढे काय होईल, हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन हा घरातील सगळ्यांना सांगतो की हे केस खोटी आहे आणि त्या पद्माला ऊर्जा यशवंत शिंदेची फूस आहे, यशवंत शिंदेची मुलगी. हे ऐकून आईसाहेबांना मोठा धक्काच बसतो. आईसाहेब विचारतात, काय ती यशवंत शिंदेची मुलगी आहे का? तर हर्षवर्धन सांगतो, हो, ती यशवंत शिंदेची मुलगी आहे आणि तुमच्या आवडत्या नाथ सुनेची सुद्धा बहीण आहे, जिला आमच्या मर्जीविरुद्ध तुम्ही या घरची सून बनवून आणलंय. ती दिव्याची बहीण आहे, सख्खी लहान बहीण. हे ऐकून विजया, शैलजा, शौर्य घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो, कारण घरातील कोणालाच हे सत्य माहीत नसतं. विजया चिडून म्हणते, काय म्हणजे त्या दोघी बहिणी मिळून हे सगळं करताय का? हर्षवर्धन विजयावर खूप ओरडतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे ना, मी बोलत असताना कोणी मध्ये बोललेलं मला आवडत नाही, मग कशाला मध्ये बोलतेस? गप्प बस, तोंड बंद ठेव. विजया गप्प बसते. हर्षवर्धन आईसाहेबांना सांगतो, मला माहिती आहे ही केस खोटी आहे. ऊर्जा तिच्या बापाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आली आहे. तिला असं वाटतं तिच्या बापाचा पराभव मी केलाय आणि माझ्यामुळे त्याने आत्महत्या केली होती. या सगळ्या गोष्टीचा वचपा काढण्यासाठीच तिने त्या पद्माला फूस लावली आहे. मी पद्माच्या घरी गेलो होतो, पण आधीच त्या ऊर्जाने तिला सगळं काही पढून ठेवलेलं होतं. त्यामुळे मला माहिती आहे की विक्रांतचा या केसमध्ये काहीही दोष नाहीये. आईसाहेब हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करते, तू आधीच मनाचे मांडे रचून ठेवतोय की असं असेल तसं असेल, पण जर नंतर सत्य समजलं तर आपल्या तीर्थाच्या आयुष्याचं काय होईल याचा तरी विचार कर. हर्षवर्धन चिडून म्हणतो, माझ्या मुलीच्या आयुष्याचं काय करायचंय, काय निर्णय घ्यायचेत हे मला कोणी शिकवायचं नाही, ते मला चांगलं कळतं. आणि ही केस तर मी जिंकणारच आहे, कारण माझ्यासमोर ती ऊर्जा आहे, ती पहिली केस लढतीये. ना मोठा वकील आहे, ना आरोपांमध्ये काही दम आहे, ना साक्ष पुरावे आहेत. त्यामुळे या केसमध्ये मला कुणीच हरू शकत नाही. मी ही केस तर जिंकणारच आणि विक्रांतला निर्दोष ठरवणार. त्यामुळे मला काहीच सांगायचं नाही. आईसाहेब हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करते. हर्षवर्धन, तू चुकतोय, तू आधी सगळ्या बाजूंचा विचार कर आणि मगच या केससाठी उभा राहा. पण हर्षवर्धनचा माज हा खूप जास्त असतो. त्याला अहंकार झालेला असतो की मला कुणीच हरू शकत नाही आणि मी जे ठरवतो, जो विचार करतो तोच योग्य आहे. त्यामुळे तो आईसाहेबांना म्हणतो, मला काहीही सांगू नका, मी ही केस जिंकणारच, विक्रांतला निर्दोष सिद्ध करणार आणि मग तीर्थाचं लग्न त्याच्याबरोबर होणारच. असं म्हणून हर्षवर्धन रूममध्ये निघून जातो. घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसलेला असतो. तीर्था खूप दुःखी असते. विजया तिला आतमध्ये घेऊन जाते. तर आईसाहेबांना सुद्धा खूप वाईट वाटतं आणि त्या विचार करतात, हर्षवर्धन, तुझा हा जो अहंकार आहे ना, तो डोंगरापेक्षा मोठा झालाय आणि एक दिवस मला तुला जमिनीवर आलेलं पाहायचंय. माझी अशीच इच्छा आहे की ऊर्जाने तुला या केसमध्ये हरवावं आणि तुला तुझी लायकी दाखवून द्यावी. त्या दिवशी मला खूप आनंद होईल. म्हणजे आता ऊर्जाला आईसाहेबांचा सुद्धा सपोर्ट आहे आणि आज ना उद्या या केसमध्ये त्या ऊर्जाला नक्कीच सपोर्ट करतील, एवढं मात्र खरं. तर दुसरीकडे दिव्या ही चक्क आपल्या माहेरी म्हणजेच पूर्वा आणि ऊर्जाच्या घरी पोहोचते. जोरजोरात दरवाजा वाजवते. ऊर्जा ही दार उघडते
तर समोर दिव्याला पाहून तिला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा तिला विचारते, तू येथे का आलीयेस? तर दिव्या म्हणते, का आलीयेस म्हणजे हे माझं माहेर आहे आणि मी येथे कधीही येऊ शकते. असं म्हणून ती घरात जाते आणि जोरजोरात आई आई अशी हाक मारू लागते. ऊर्जा तिचा हात पकडते, तिला थांबवते आणि विचारते, हे आत्ता तुला कळलं का? हे तुझं माहेर आहे. लग्नानंतर तर तुला आमची आठवण नाही आली आणि आता आलीये. मला माहिती आहे तू जे काही करते ना त्यात तुझा स्वार्थ असतो आणि तू फक्त तुझ्या स्वार्थासाठी येथे आलीये. बऱ्या बोलाने सांग, तू येथे कशासाठी आलीये? तर दिव्या ही लगेचच पॉइंटवर येते आणि म्हणते, बरं झालं तूच विषय काढला. पद्मा कोठे? आमच्या घरच्या मोलकणीची केस तू लढतीये का? ऊर्जाला समजतं की हर्षवर्धनने दिव्याला सगळं सांगितलंय आणि ऊर्जा म्हणते, हो मीच पद्माची केस लढतीये. आणि तुला तुझ्या सासऱ्याने पाठवलंय का? तुझा सासरा त्या पद्माच्या घरी जाऊन तिला लाच देऊ शकतो. मग येथे यायचं होतं ना, आम्ही त्याचा पाहुणचार केला असता. येथे का नाही आला तो? दिव्या खूप चिडते आणि म्हणते, ए ऊर्जा, माझ्याशी नीट बोलायचं. मोठी बहीण आहे मी तुझी. तर ऊर्जा चिडून म्हणते, मोठी बहीण? फक्त जन्माने मोठं असून काही होत नाही, कर्तृत्वाने मोठं व्हावं लागतं. आणि कसली मोठी बहीण ग तू? आपल्या आईने आपल्याला इतक्या कष्टातून वाढवलं. बाबा आपण लहान असतानाच हे जग सोडून गेले आणि आपल्या आईने किती कष्ट केले. आपल्याला हवं नको ते सगळं दिलं. आपलं शिक्षण पूर्ण केलं. आपल्या लहानचं मोठं केलं. आपल्याला जे खायला हवं होतं ते दिलं. आपली प्रत्येक हौस मौज केली. स्वतःच्या हौस मौजेकडे नाही पाहिलं. स्वतःच्या ताटातला घास आपल्याला दिला. आणि तू काय केलं? स्वतःच्या मर्जीने लग्न केलं. आईचं मन दुखावलं. आणि तू स्वतःला मोठी समजतेस का? तू तर एक नालायक मुलगी आहेस, नालायक मुलगी. ऊर्जाचे हे बोल ऐकून दिव्या खूप चिडते आणि म्हणते, बस झालं ऊर्जा, माझ्याशी नीट बोलायचं. तर ऊर्जा म्हणते, तुझ्याशी काय नीट बोलायचं? आणि तुला लाज वाटली पाहिजे. तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. दिव्या आणि ऊर्जामध्ये चांगलंच भांडण सुरू होतं आणि त्याच वेळेस पूर्वा तेथे येते. या दोघींना पाहून पूर्वा खूप घाबरते आणि या दोघींनाही शांत करते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? बस करा तुमची ही भांडणं. तर दिव्या म्हणते, आई बरं झालं या ऊर्जानेच विषय काढला. आता मी सांगते हिला खरं. ऊर्जा, तू माझं कर्तृत्व काढते ना, पण तुझं काय चाललंय हे मला चांगलंच माहिती आहे. मी जेव्हा जेव्हा आईला कॉल करते ना, आई मला हेच सांगत असते की ऊर्जा ही मागच्या इतक्या वर्षांपासून वकिली करतीये, पण तिला साधी एक केस सुद्धा मिळाली नाहीये. साधी किराणा मालाची उधारी सुद्धा तुम्हाला देता येत नाहीये. डोक्यावर शिक्षणाचं कर्ज आहे ते वेगळं. मग तू काय कर्तृत्व करतेस ग? काही काम धाम नाही तुला. वकिली सुद्धा तुझी नीट चालत नाहीये. त्यामुळे मलाच असं वाटतं कधी कधी की तुम्हाला काही पैशांची मदत करावी, तेवढंच तुम्हाला 2 वेळेचं नीट खाता तरी येईल. हे ऐकून ऊर्जा आणि पूर्वाला मोठा धक्काच बसतो. पूर्वा दिव्यावर खूप चिडते आणि म्हणते, ए दिव्या, शब्द सांभाळून वापर आणि काही बाई खोटं काय सांगतेस? मी तुला कधीच नाही सांगितलं की ऊर्जाची वकिली ठीक चालत नाहीये. ऊर्जा काही कमावत नाहीये. मी फक्त तुला एवढंच सांगितलं होतं की आता ऊर्जाला एखादी चांगली केस मिळायला हवी, तिची वकिली चांगली सुरू व्हायला हवी. आणि मी आजपर्यंत तुझ्याकडील 1 रुपयाही घेतलेला नाहीये. तूच सणावाराला मला फोन करतेस, तुझ्याकडच्या महागड्या साड्या पाठवू का असं म्हणतेस, पण तुझ्या घरातला एक तांदळाचा दाना सुद्धा मी माझ्या घरात येऊ दिलेला नाहीये. आणि आमचं ठीक चाललंय. आम्ही आमच्या मेहनतीचं खातोय. माझ्या बचत गटाच्या कामातून आमचं भागतंय आणि ज्या दिवशी नाही भागणार ना, त्या दिवशी मी आणखीन कष्ट करेल, दुसरं काम करेल. तेवढी धमक आहे माझ्यामध्ये. आजही होती आणि जेव्हा तुम्ही लहान होता ना तेव्हा सुद्धा होती. हे लक्षात ठेवायचं. दिव्याची बोलतीच बंद होते. पूर्वा खूप इमोशनल होते आणि म्हणते, मी तेवढ्या हिमतीने तुम्हाला दोघींना वाढवलं. तुमचा बाप हे जग सोडून गेला ना तेव्हा तुम्ही खूप लहान होता. माझ्या मनात आलं असतं तर मीही जीव दिला असता. विष घेऊन मरून गेले असते. पण मी तेव्हा सुद्धा हिंमत ठेवली. तुमच्या दोघींसाठी मी जगले. तुम्हाला लहानचं मोठं केलं, शिकवलं, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. जेवढं माझ्याकडून होऊ शकेल ते मी सगळं केलं. पण तू आज असं बोलतीये. कधी कधी असं वाटतं की मीच तेव्हा विष पिऊन आत्महत्या केली असती, मी सुद्धा मेले असते तर बरं झालं असतं. आणि पूर्वा रडू लागते. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. तिच्याही डोळ्यात पाणी येतं. पण दिव्या ही निर्लज्जासारखी तिला म्हणते, ए आई बस झालं, तुझा इमोशनल ड्रामा बंद कर. खरं सांगायचं ना तर ही जी परिस्थिती आहे ना ती फक्त तुझ्यामुळे आणि बाबांमुळे. तुमच्या परोपकाराची फळं तुम्ही भोगताय. तुम्हाला आज जी गरिबी आहे ना ते तुमच्याच कर्माचं फळ आहे. हे ऐकून पूर्वा आणि ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा दिव्यावर खूप चिडते आणि म्हणते, बस झालं ताई, माझ्या बाबांविषयी काहीच बोलायचं नाही. तर दिव्या म्हणते, का नाही बोलायचं?
बाबांचा पराभव झाला त्याला तुम्ही हर्षवर्धन जहागीरदारला जबाबदार धरतात, माझ्या सासऱ्यांना जबाबदार धरतात. पण काय चुकलंय त्यांचं? ते नेहमी जिंकत गेले आणि आमचे बाबा नेहमी हरत गेले, त्यामुळेच ते काही करू शकले नाही. पूर्वा चिडून म्हणते, बस झालं दिव्या, तुझ्या बाबांनी काय केलंय ना त्याची जाणीव तुला नाहीये, त्यामुळे त्यांच्याविषयी एक शब्दही नाही बोलायचा. तर दिव्या चिडून म्हणते, का नाही बोलायचा? त्यांच्यामुळेच माझं बालपण हे कष्टात गेलंय. आम्ही दोघींनी जे भोगलंय ना, जी गरिबी पाहिली आहे, त्याचं कारण फक्त तू आणि तुझा नवरा आहे, आमचे बाबा आहेत. हे ऐकून ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा दिव्यावर चिडून म्हणते, ए बस झालं, तू माझ्या आईबाबांबद्दल काहीच बोलायचं नाही, नाहीतर मी विसरून जाईल तू माझ्यापेक्षा मोठी आहे आणि आत्ताच्या आत्ता निघायचं इथून, होय घराबाहेर. दिव्या खूप चिडते आणि चक्क ऊर्जावर हात उचलते आणि म्हणते, ऊर्जा तोंड बंद ठेव, नाहीतर मी तुझं मुस्काट फोडेल. ऊर्जाला खूप राग येतो आणि ती दिव्याला घराबाहेर काढू लागते आणि म्हणते, निघ आमच्या घराबाहेर, तुला या घरात जागा नाहीये. दिव्या चिडून म्हणते, ठीक आहे, आता बऱ्या बोल्याने जे बोलायचं ना ते मी बोलते. पद्मा कोठे? लवकर सांग मला, मला तिला माझ्याबरोबर न्यायचंय. ऊर्जा चिडून म्हणते, ते काय तुझ्या लग्नातलं रुखवत आहे का? तू जे नेलं नाहीये, आली येथे आणि पद्मा कोठे मागते. नाही सांगणार, पद्मा तुझ्याबरोबर नाही येणार. दिव्याला खूप राग येतो. ती म्हणते, ठीक आहे, आता खरं खरं बोला, तुम्हाला दोघींना किती पैसे हवे आहेत तेवढे मी तुम्हाला मिळवून देईल. तुम्ही हे सगळं पैशांसाठीच करताय ना? ऊर्जा आणि पूर्वाला खूप राग येतो आणि दोघी एकाच वेळेस बोलतात, आम्हाला तुझे पैसे नकोय. दिव्या चिडून म्हणते, ठीक आहे, तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील हे लक्षात ठेवा, आणि ती तेथून निघून जाते. ऊर्जा रागारागाने तिच्या तोंडावर दरवाजा बंद करते. पूर्वा ढसाढसा रडत असते. ऊर्जाला सुद्धा रडू येतं. पूर्वा म्हणते, आज मला खूप वाईट वाटतंय. दिव्या खूप वाईट बोललीये, तिने माझ्या कष्टाची अवहेलना केलीये, तिच्या बाबांची अवहेलना केलीये. आज तुझे बाबा या जगात असते ना तर त्यांना खूप दुःख झालं असतं की त्यांच्या पोटची मुलगी त्यांच्याबद्दल काय बोललीये. आज मला खरंच चांगलं वाटतंय की तुझे बाबा या जगात नाहीये, नाहीतर दिव्याचे हे बोल ते सहन करू शकले नसते, त्यांना खूप त्रास झाला असता. ऊर्जाला सुद्धा खूप वाईट वाटतं. तेव्हा पूर्वा तिला म्हणते, त्या हर्षवर्धन जहागीरदारची सावलीसुद्धा माझ्या मुलींवर पडू नये अशी माझी इच्छा होती, पण दिव्याने माझं नाही ऐकलं. माझ्या मर्जीविरुद्ध त्या हर्षवर्धनच्या मुलाशी लग्न केलं. मी तिला नाही थांबू शकले, पण कमीत कमी तुझ्यावर तरी त्या हर्षवर्धनची सावली पडू नये अशी माझी इच्छा होती. पण या केसच्या निमित्ताने तुम्ही दोघे पुन्हा एकमेकांसमोर आले आहात आणि येत राहणार आहात. मला खूप भीती वाटतेय. तो हर्षवर्धन राक्षस आहे, राक्षस. त्याने तुझ्या बाबांचा जीव घेतलाय, तो तुझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. ऊर्जा ही पूर्वाला समजावून सांगते, आई घाबरू नकोस, मला काहीच होणार नाही. मी त्या राक्षसाला पुरून उरेल आणि बाबांचा बदला सुद्धा घेणारे, बाबांच्या पराभवाचा वचपा सुद्धा काढणारे. पण पूर्वाला मात्र भीती वाटत असते, कारण हर्षवर्धन किती कपटी आहे हे तिला माहीत असतं आणि हर्षवर्धन विरुद्ध लढणं, त्याला कोर्टात हरवणं आणि स्वतःची वकिली वाचवणं हे काही सोपं नाहीये हे पूर्वाला माहीत असतं. पण ऊर्जा तिला ठाम विश्वास देते, आई तू घाबरू नकोस, या केसमध्ये मी पूर्णपणे लढणार आणि त्या पद्माला न्याय मिळवून देणार, हर्षवर्धनला हरवणार आणि बाबांच्या पराभवाचा बदला मी घेणारच. तर दुसरीकडे हर्षवर्धनचा मुलगा शौर्य मात्र ऊर्जाच्या खयालों में खोया हुआ आहे, म्हणजेच ऊर्जाच्या विचारातच तो दंग असतो. त्याला ऊर्जाची खूप आठवण येत असते. ऊर्जाचा फोटो तो पाहतो आणि ऊर्जाबद्दलच विचार करत असतो की ऊर्जा खरंच किती छान आहे, किती सुंदर आहे, किती हुशार आहे आणि गरिबांना, ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किती प्रयत्न करते. शौर्य हा ऊर्जाच्या पूर्णपणे प्रेमात आकंठ बुडालेला असतो आणि ऊर्जाच्या फोटोकडेच पाहत असतो. त्याला आठवतं, ऊर्जा त्याला म्हणाली होती की जर माझ्यावर कुणी धावून आलं, कुणी माझ्यावर हल्ला केला तर तू आहेस ना, तू मला वाचवशील आणि तू माझ्या प्रेमात तर नाही पडलाय ना. पण प्रेम ही चैन आहे आणि गरिबांना ती परवडत नाही. गरिबांनी कष्ट करावे, पैसे कमवावे, प्रेमाचा वगैरे विचार करू नये, प्रेमात पडू नये. तेवढ्यात शौर्यला हे सुद्धा समजतं की उद्या कोर्टाच्या हिअरिंगचा पहिला दिवस आहे आणि जेव्हा तो कोर्टामध्ये साक्ष द्यायला उभा राहील तेव्हा शौर्य हा हर्षवर्धनचा मुलगा आहे हे ऊर्जाला समजणार. शौर्य विचार करतो, उद्या जेव्हा ऊर्जाला समजेल की ती ज्या माणसाचा तिरस्कार करते त्या हर्षवर्धनचा मी मुलगा आहे, तेव्हा तिची रिॲक्शन काय असेल. ती माझ्याबरोबरची मैत्री तोडून टाकेल, ती माझ्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही आणि खरंच आमच्या नात्यासाठी हा खूप मोठा सेटबॅक असेल हाच विचार तो करत असतो. पण त्याच वेळेस
ऊर्जा, काहीही झालं, तू माझ्यावर कितीही चिडली तरी मी तुला नक्कीच मदत करणार, पद्माच्या बाजूने साक्ष देणार, वेळेवर मी हर्षवर्धन जहागीरदार यांच्या विरुद्ध उभा राहील, पण तुला साथ देईलच, मी सुद्धा न्यायाच्या बाजूने उभा राहील असा ठाम निर्धार तो करतो. तर इकडे ऊर्जा ही आरशासमोर उभी असते. ती तिच्या घरीच असते आणि उद्या कोर्टात काय बोलायचं त्याची प्रॅक्टिस करत असते. ती या आरशासमोर उभी राहून म्हणते, युअर ऑनर, हर्षवर्धन जहागीरदार यांच्याकडे त्यांच्या आशिलाच्या बाजूने कोणतेही पुरावे नाहीये. त्यांचा आशील विक्रांत शिर्केनेच माझी आशील पद्मा कदम हिच्यावर विनयभंगाचा प्रयत्न केलाय, तिचा विनयभंग केलाय आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. जे गुन्हेगार आहेत त्यातील एकाने कबुली जबाब दिलाय. आमच्या साक्षीदाराने साक्ष दिली आहे. त्यांना त्या मुलीचा पाठलाग करताना पकडलंय आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम असं ती म्हणते आणि त्याच वेळेस अडखळते, कारण तिच्या कलमच लक्षात राहिला नसतो. ती कलम विसरून जाते. ऊर्जा कलम आठवण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला आठवतच नाही. तिची खूप घबराट होते. ती खूप घाबरते आणि पुन्हा एकदा भारतीय न्याय संहितेचं पुस्तक आणते आणि यामध्ये चेक करू लागते, कलम शोधत असते. पण तिला विनयभंगाच्या आरोपासाठी गुन्ह्यासाठी कोणतं कलम आहे तेच सापडत नाही. ऊर्जा चांगलीच हायपर होते आणि स्वतःला शांत करते आणि म्हणते, ऊर्जा शांत हो, उद्या तुझ्यासाठी सगळ्यात मोठा दिवस आहे. केसचा पहिला दिवस आहे आणि तुला कलमच आठवत नाहीये असं कसं चालेल. आणि ती या पुस्तकामध्ये कलम शोधत असते. तेवढ्यात तिला हे कलम सापडतं. ऊर्जा खूप खुश होते. पुन्हा एकदा आरशासमोर येते आणि आपलं जे स्टेटमेंट असतं ते बोलू लागते. परंतु तिला पुन्हा एकदा कलमाचा विसर पडतो की न्याय संहितेचा कलम तर हे आहे, परंतु शिक्षेसाठी कोणतं कलम आहे हेच तिला आठवत नाही. ऊर्जा चांगलीच घाबरते आणि पुन्हा एकदा कायद्याचं हे पुस्तक वाचू लागते, रेफरन्स काढू लागते. पूर्वाला हे समजतं की ऊर्जा अजून झोपलेली नाहीये. पूर्वा तिला म्हणते, ऊर्जा झोपून घे, उद्या तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे ना. परंतु ऊर्जा तिला सांगते, हो आई मी झोपते. ऊर्जा तिला काहीच खरं सांगत नाही की मला कलम आठवत नाहीये, मी खूप घाबरलीये. म्हणजे आता ऊर्जाबरोबर जे होतंय ते परफॉर्मन्स प्रेशर आहे. उद्या तिला कोर्टात हर्षवर्धन समोर उभं राहायचंय आणि त्याच वेळेस तिची घाबरगुंडी उडालीये. तसंही ही तिची पहिली केस आहे आणि पहिल्या केसमध्येच हर्षवर्धन सारख्या मोठ्या वकिलाबरोबर त्याच्या समोर उभं राहणं हे ऊर्जासाठी काही सोपं काम नाहीये, एवढं मात्र नक्की. ऊर्जाला सुद्धा ही जाणीव होते. ती विचार करते, ऊर्जा हे काय करतेस तू, उद्या तुला हर्षवर्धन जहागीरदार समोर उभं राहायचंय. तो खूप मोठा वकील आहे. तुझ्याकडून एक जरी चूक झाली, तू बोलताना थोडीही अडखलीस ना तरी तो या गोष्टीचा फायदा उचलेल आणि भरकोर्टात तुझा अपमान करेल, तुझा कॉन्फिडन्स कमी करेल आणि मला हे होऊ द्यायचं नाहीये. मला माझ्या या भीतीवर नक्कीच नियंत्रण मिळवावं लागेल. मी कितीही घाबरलेली असले तरी मला ती भीती कमी करावी लागेल, नाहीतर मला खूप मोठा सेटबॅक घ्यावा लागेल. मीच हे सगळं प्रकरण वर काढलंय. पद्माला विश्वास मिळवून दिलाय की मी तुला न्याय मिळवून देईल आणि आता मीच घाबरतीये. मला हे नाही करता येणार असा विचार ऊर्जा करते आणि स्वतःलाच हिंमत देते. तर फ्रेंड्स, एकूणच वचन दिले तू मला या मालिकेला आता खूपच भारी वळण मिळालंय आणि लवकरच हर्षवर्धन आणि ऊर्जा हे दोघे कोर्टात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पण त्याच्या अगदी एक रात्र आधीच ऊर्जाचं अवसान गळालंय. ती घाबरलीये. मग ती स्वतःच्या भीतीवर कसा विजय मिळवणार आणि हर्षवर्धन समोर कशी उभं राहणार हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा तिच्या बाबांचा यशवंत शिंदेंचा काळा कोट घालून कोर्टात जाण्यासाठी तयार होईल. तेव्हा तिची आई तिला समजावून सांगणार की ऊर्जा, आज तुझी पहिली केस आहे, पण घाबरायचं नाही, तू नक्कीच त्या हर्षवर्धनवर विजय मिळवणार, कारण तुझी बाजू सत्याची आहे आणि सत्य हे कधीच हरत नाही. आणि ऊर्जा ही कोर्टात येणार आणि कोर्टात आल्यावरच तिची आणि हर्षवर्धनची समोरासमोर ओळख होणार. हर्षवर्धन ऊर्जाला म्हणेल, ऊर्जा ही तुझी पहिली केस आहे आणि तू कोर्टापर्यंत आली आहे, याबद्दल मी तुझं कौतुकच करायला हवं. कारण असे अनेक वकील आहेत जे माझ्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत सुद्धा करत नाही. जेव्हा त्यांना समजतं ना की त्यांच्यासमोर हर्षवर्धन जहागीरदार उभा राहणार आहे, हर्षवर्धन जहागीरदाराविरुद्ध त्यांना केस लढायची आहे, तेव्हा ते कोर्टात येत सुद्धा नाही आणि पळून जातात. परंतु मी तुझं कौतुक करतो, तुझ्या हिमतीचं कौतुक करतो की तू अशी पळून गेली नाही आणि कोर्टापर्यंत आली आहे.
पण तुला ऑल द बेस्ट, कारण कोर्टात माझ्यासमोर उभं राहणं, माझ्या युक्तिवादाला उत्तर देणं हे काही सोपं नाही आहे. आजपर्यंत मी अनेक वकिलांची करिअर संपुष्टात आणली आहे आणि कदाचित तुझा तो नंबर लागू शकतो. आपल्या पहिल्या केसमध्येच तुला हा मोठा झटका बसू शकतो. ऊर्जा हे सगळं ऐकून घेणार, पण त्यानंतर ती हर्षवर्धनला तोडीस तोड उत्तर देईल, त्याची बोलती बंद करेल एवढं मात्र नक्की. कारण ऊर्जाला फक्त पद्मालाच न्याय मिळवून द्यायचा नाहीये, तर तिला तिच्या बाबांच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. हर्षवर्धनने तिच्या बाबांना खूप त्रास दिला होता, त्यांचा पूर्ण कॉन्फिडन्स कमी केला होता. त्यांना जी वकिली सगळ्यात जास्त प्रिय होती त्या वकिलीतून त्यांना कायमचं उठवलं होतं आणि ती नक्कीच याचा बदला घेईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.